नागपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र ज्ञानेश्वर पोळे. तुम्ही म्हणत असाल की आज ब्लॉगर शेतामध्ये काय करत आहे सणासुदीचं. तर मित्रांनो, सण आहे पण काय करता, आता आपल्या गायी आहेत, गायींना सोडावंच लागते. त्यामुळे आपण आज छत्री घेऊन आलो शेताकडे. थोडं रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. या पहा आपल्या गाई मस्तपैकी चरत आहेत. तर आपण ब्लॉग बनवत आहे. तर ह्या आपल्या 3 गायी आहेत, ही एक आणि त्या 2. तर झड लागलेली आहे आणि या झडीमध्ये आपण छत्री घेऊन गाई चारत आहोत. तर आता 2 वाजलेले आहेत. तर आपल्याला अजून 3-3:30पर्यंत गाई चारायच्या आहेत आणि नंतर आपल्याला जायचं आहे गावाकडं. तर सणासुदीचं तर पण आपल्या गाईला उपाशी ठेवायला जमत नाही ना, त्यामुळे आधी गाई नंतर आपण. त्यामुळे आता गाई चारतो आणि जातो गावाकडं. तर तिकडं आपली एक गाय आणि म्हैस आहे, ती काय दिसत नसेल, त्या पळत आता, त्यामुळे त्याला आणलं नाही आणि या 3 गाईच घेऊन आलेलो आहोत. तर आता 1-1.5 घंट्यामध्ये मी जातो गावाकडं. नागपंचमीच्या मस्त लग्या झोके मिके खेळतो. हां, मग तुम्ही झोका खेळला की नाही सांगा कमेंटमध्ये नक्की. आणि तुमच्या इकडे आज पाणी आहे की नाही ते पण